जन्मजात भाजपमध्येच आहे. मधल्या काळात काही राजकीय तडजोडीमुळे राष्ट्रवादीत गेलो असलो तरी मी भाजपच्या विचारधारेशी एकनिष्ठ आहे. हे विधान उत्तमराव जानकर यांनी 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत त्यांना भाजपकडून निवडणूक लढवायची होती म्हणून केलं होतं. भाजपमध्ये असतानाच त्यांनी उमेदवारीच्या अपेक्षेनं 2019ला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. मात्र त्यांना अपेक्षित यश आलं नाही. पण 2024च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपने त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही ते राष्ट्रवादी सोबत राहिले. म्हणतात ना की राजकारणात कट्टर विरोधक मनापासून कधीच मित्र होऊ शकत नाहीत. म्हणजेच ज्या मोहिते पाटलांना लोकसभेला उत्तमराव जानकरांनी मदत केली होती, त्याच मोहिते पाटील यांचं राजकीय पाऊल आता पुन्हा एकदा भाजपकडे वळताना दिसतंय. कारण काय तर ते विचारधारेनं भाजपमध्येच आहेत. त्यांची भाजपची जवळीक त्यामुळेच असल्याचं त्यांनी स्वतः सांगितलं होतं. आता बघा, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तमराव जानकर यांनी रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली. या बैठकीला त्यांनी उपस्थिती दर्शवत भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना पाठिंबा जाहीर केलाय. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले. एकीकडे महायुतीकडे मोठं संख्याबळ असतानाही त्यांच्या विरोधात धैर्यशील मोहिते पाटील एकटे मैदानात उतरलेत, तर दुसरीकडे आघाडीतील काही नेते अप्रत्यक्षपणे महायुतीच्या बाजूने जात असल्याचं चित्र आहे. अशा परिस्थितीत उत्तमराव जानकर यांची भूमिका महत्त्वाची ठरत असताना पुन्हा एकदा ते त्यांची राजकीय भूमिका बदलू शकतात का? गोपीचंद पडळकर हे त्यांचे जवळचे मित्र आहेत. मग पडळकर यांनीच जानकरांना या बैठकीला बोलावलं का? तसंच या घडामोडीमुळे भाजपची धनगर मतदारांमधील पकड आणखी मजबूत होण्यास मदत होईल का? या सगळ्याचाच आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. नमस्कार, मी संजना कट्टुकटमध्ये आपलं स्वागत. नुकताच झालेल्या सोलापूरमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपनं ऐतिहासिक यश मिळवलं. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातून निवडून आलेले जयकुमार गोरे हे सोलापूरचे पालकमंत्री आहेत. मात्र सोलापूर जिल्ह्यातील अनेक वरिष्ठ नेते या निर्णयामुळे नाराज आहेत आजही. त्यानंतर अनेक महत्त्वाचे निर्णय स्थानिक वरिष्ठ नेत्यांना विश्वासात न घेता ते नेहमी घेत असतात, अशी टीका अजूनही होते. सोलापुरात जयकुमार गोरे यांचं प्रस्त वाढत असताना वरिष्ठ आणि इतर नेत्यांना दुर्लक्षित केलं जातं असंही बोललं जातं. त्यामुळे भाजपमधील जुने जाणते नेते आणि जयकुमार यांचा गट असे मतभेद आजही सोलापूरमध्ये दिसून येतात. आणि या मतभेदाचा फटका विधान परिषद निवडणुकीत बसू शकतो अशी चर्चा. तरीही जर आकडेवारी पाहिली तर भाजप एकट्याचं संख्याबळ सोलापूरमधलं 300 पेक्षा जास्त आहे. त्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या शिवसेनेची मतं जोडली तर महायुतीचं संख्याबळ जास्त राक्षसी होतं असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीला रोखणं विरोधकांसाठी कठीणच आहे. असं असतानाही फक्त 58 मतांचं संख्याबळ असलेल्या महाविकास आघाडीकडून खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी महायुती विरोधात एक उमेदवार उभा केला. महाविकास आघाडीतील अनेक नेते त्यांच्या या भूमिकेशी सहमत नसल्याचं चित्र आहे. वसंत देशमुख यांना इथून उमेदवारी देण्यात आली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून. खरं तर उत्तमराव जानकर यांचे पुत्र जीवन जानकर यांना उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा होती. मात्र त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही. यामुळे जानकरांनी नाराजी व्यक्त केली. याचप्रमाणे अभिजित पाटील यांनीही वसंतराव देशमुख यांना उमेदवारी दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. कारण यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये स्थानिकच्या वसंत देशमुख यांनी भाजपला साथ दिली होती असं अभिजित पाटलांचं मत आहे. शिवाय करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी देखील उमेदवारी निश्चित करताना आपल्याशी कोणताही संपर्क साधला नाही असं म्हणलं. त्यामुळे महाविकास आघाडीतील अनेक नेते धैर्यशील मोहिते पाटलांच्या या निर्णयावर आणि या उमेदवारावर नाराज असल्याचं दिसतंय. या नाराजीमुळे मोहिते पाटील यांना अपेक्षित साथ मिळत नाहीये. असं असून महाविकास आघाडीतील या नेत्यांनी प्रत्यक्षपणे त्यांच्या विरोधात भूमिका घेतली आणि यामुळे विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या राजकारणात रंगत आली. या निवडणुकीच्याच पार्श्वभूमीवर सोलापुरात महायुतीची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीला शरद पवार गटाचे आमदार उपस्थित राहिल्यामुळे सगळ्यांनीच डोळे मोठे केले. या बैठकीला माढ्याचे शरद पवार गटाचे आमदार अभिजित पाटील, माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर, करमाळ्याचे आमदार नारायण पाटील उपस्थित होते. खरं तर या निवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना असताना राष्ट्रवादीच्या आमदारांनीच भाजपला पाठिंबा दिलाय आणि यामुळे धैर्यशील मोहिते पाटील एकाकी पडलेत हे स्पष्ट दिसते. सोलापूर जिल्ह्यात महायुतीच्या या बैठकीला शरद पवार गटाचे 4 पैकी 3 आमदार उपस्थित होते. म्हणजे फक्त मोहोळचे आमदार राजू खरे हे फक्त शरद पवार गटाचे जे आमदार आहेत ते या बैठकीला आले नाहीत. या बैठकीला उपस्थित राहिल्याबद्दल जेव्हा उत्तमराव जानकर यांना विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले,
विधानसभेला मी आमदार होऊ नये यासाठी मोहिते पाटलांनी वेगवेगळ्या गोष्टी केल्या. माझ्या विरोधात देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन जातीचा दाखला रद्द करण्याची मागणी केली. जास्त काळ मोहिते पाटील कुटुंबासोबत कोणी राहू शकत नाही. खासदार धैर्यशील मोहिते पाटील निर्णय करतात, मात्र त्यांच्याच कुटुंबातील मागचे निर्णय फिरवतात, असं जानकर म्हणाले. पक्षाने माझ्या मुलाचं नाव उमेदवार म्हणून फिक्स केलं होतं, मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये ज्या घडामोडी घडल्या त्याचे परिणाम हे आहेत, असं जानकर म्हणाले. म्हणजेच काय, तर राष्ट्रवादीसोबत त्यांचं जाणं, धैर्यशील मोहिते पाटलांवर टीका करणं, हे सगळे उत्तमराव जानकर यांचे पुत्र जीवन जानकर यांना उमेदवारी न दिल्यामुळे या सगळ्याचे परिणाम होत आहेत, असं ते म्हणतात. त्यामुळे या सगळ्यामुळं खरंच ते राष्ट्रवादीसोबत होते का, धैर्यशील मोहिते पाटलांसोबत ते खरंच होते का, असा सवाल उपस्थित होतो. कारण बघा, 2019ला त्यांना विधानसभेची उमेदवारी हवी होती जेव्हा ते भाजपमध्ये होते, मात्र ती मिळाली नाही, म्हणून त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून विधानसभेची निवडणूक लढवली. पण त्यावेळी विधानसभेला राम सातपुते यांना मोहिते पाटलांची साथ मिळाली होती. जानकर आणि मोहिते पाटील यांचा संघर्ष अवघ्या सोलापूर जिल्हा आणि महाराष्ट्रालाही माहिती आहे. ते कायम पारंपरिक विरोधक राहिलेत. त्यामुळे मोहिते पाटलांना राम सातपुतेंची साथ मिळाली. राम सातपुते निवडून आले. जानकर काही हजार मतांच्या फरकाने पराभूत झाले आणि नंतर ते राष्ट्रवादीतच थांबले. पण सोलापूरमधून भाजपकडून त्यांना उमेदवारी हवी होती, म्हणून त्यांनी सुरुवातीला ते भाजपमध्ये जातील आणि सोलापूरची लोकसभा निवडणूक लढवतील या चर्चांना ऊत आलं होतं. तेव्हा त्यांनी मी मनापासून भाजपमध्येच आहे, काही तडजोडींसाठी राष्ट्रवादीत गेलो होतो असं विधान करून आपण भाजपमध्ये प्रवेश करणार आहे याला दुजोरा दिला होता. मात्र इथं वेगळी समीकरणं घडली. सोलापूरमधून राम सातपुतेंना उमेदवारी देण्यात आली. खरं तर राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर देखील ते शरद पवारांसोबत कायम राहिले आणि लोकसभा निवडणुकीला देखील त्यांना खासदारकीची उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी भाजपला धक्का देण्याचा निर्णय घेत कुठंतरी त्यांना त्यांची माळशिरसची आमदारकी टिकवायची होती असं म्हटलं तरी हरकत नाही, आणि म्हणून त्यांनी धैर्यशील मोहिते पाटलांना लोकसभेला मदत केली असं सांगितलं जातं. मात्र त्याच अनुषंगाने धैर्यशील मोहिते पाटलांनीही उत्तम जानकरांना माळशिरसमधून निवडून आणण्यासाठी विधानसभेला मदत केली खरी, पण तरीही आता त्यांनी केलेल्या ज्या विधानातून विधानसभेला मोहिते पाटलांची जानकरांना मदत झाली नाही असं वाटतंय. आता पुन्हा एकदा जानकर यांची पावलं भाजपकडे वळतायत का, हा सवाल या निमित्तानं उपस्थित होतो. गोपीचंद पडळकर आणि उत्तम जानकर हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. गोपीचंद पडळकर हे महायुतीतील एक महत्त्वाचा धनगर चेहरा म्हणून ओळखले जातात. चित्रपटातून त्यांनी राजकारणातही एकत्र काम केले. त्यामुळे जानकर हे देखील, गोपीचंद पडळकर हे देखील महायुतीत एकत्र आले तर महायुतीची ताकद वाढेल असं वाटतंय. त्यामुळे राष्ट्रवादीतील हा विरोध, फक्त जानकरांचा हा विरोध धैर्यशील मोहिते पाटलांच्या विरोधात आहे की त्यांची पावलं भाजपकडे वळत आहेत, आणि यासोबतच त्यांच्यासोबतच्या आमदारांचं नेमकी भूमिका काय आहे हे सध्या तरी सांगणं अशक्य आहे. मात्र एवढा विरोध असूनही आता आघाडीचे उमेदवार ज्यांना धैर्यशील मोहिते पाटलांनी मैदानात उतरवले, त्यांची रणनीती काय असू शकते, त्यांना किती मतं मिळू शकतात, आणि निकाल आल्यानंतर भाजप की धैर्यशील मोहिते पाटील कोणाला धक्का बसेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.